हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही आहोत लेक ऑफ ओझार्क्समध्ये आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचं वातावरण कसं आहे. खूप जास्त पाऊस पडत होता, त्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. आता आम्ही पाऊस बाहेर पडतो आहे म्हणून एका पेट्रोल पंपावर आलो आहे. तुम्ही बघू शकता इथे पेट्रोल पंपावर सगळ्या ज्या आपल्याला डेली नीड्स असतात, ज्या इसेन्शियल खूप आवश्यक अशा गोष्टी असतात त्या आपल्याला सगळ्या पेट्रोल पंपावर मिळतात, ज्या म्हणजे 24 तासात कधीही आपण इथे येऊ शकतो. इथे प्रत्येक पेट्रोल पंपावर आहे. बाहेर पाऊस पडत होता म्हणून आम्ही एका ठिकाणी आता थांबलो आहे. सो आता आम्ही निघालो आहे आम्ही जिथे राहणार आहोत त्या ठिकाणी जायला. आणि आम्ही तिथे पोहोचायच्या आधी एका ठिकाणी ब्रंचही करण्याचा विचार करतो आहे. म्हणजे आता म्हटलं तर 12-12:30 वाजले. सो नाश्त्याची वेळ तर गेली. सो आम्ही ब्रंच करूयात असं ठरवलं. आणि तिथे एक फर्स्ट वॉच म्हणून एक हॉटेल होतं जे छान वाटलं. तिथे आम्ही गेलो आणि खरंच इथल्या हॉटेलमध्ये जे आम्ही जेवलो तर टेस्टही खूप छान होती. मी अशा प्रकारे की माझं प्लेट आहे तुम्ही बघू शकता. आणि तिथलं मला ते जे सुपर केल सॅलड होतं ते खूप जास्त आवडलं. आता आम्ही इथे आलो आहे एका गेम सेंटरमध्ये, कारण बाहेर आम्ही ज्या लेक्स वगैरे तिकडे जाऊ शकत नाही कारण खूप पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे खूप सारे गेम्स आहेत आणि आता गेम खेळायला स्टार्ट केलं आहे. आणि इथे गेम खेळल्यानंतर जर आपल्याला जे स्कोर आपला होईल त्याच्यानुसार आपल्याला काही तिकीट्स मिळतात. ते तिकीट्स आपण जमा करायचे आणि नंतर त्या तिकीट्सवर आपल्याला इथे काही ना काही गिफ्ट्स वगैरे अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. सपोज 3000 तिकीट असेल तर मग मला 3000 तिकीट्समध्ये जी कुठली गोष्ट तिथे असेल ती मिळेल. सो तुम्ही बघू शकता हे तिकीट्स. हे इथे दिसणारे सगळेच गेम्स हे तिकीट्सचेच आहेत. तुम्ही बघू शकता इथे आपण आपल्या पैशांनी काही कॉईन्स विकत घ्यायचे. ते कॉईन्स तिथे टाकल्यानंतर आपण गेम खेळू शकतो आणि मग तिकीट्स येणार. इथे आता गेम खेळतो त्याच्यावर त्याला 25 तिकीट्स मिळाले असं. रोशन 1000 పోయింది మేబీ ఇంకొక రౌండ్ తిరిగిందనుకో బాబా బాబా ఛాన్స్ ఉంది రోయ్ आणि इथे आम्ही आलो कारण जो आमच्या आधी एक मुलगा खेळत होता त्याला 1000 तिकीट्स मिळाले आणि 1000 तिकीट खूप मोठी गोष्ट आहे. सो म्हणून आम्ही हा गेम खेळायला आलो आणि आम्ही प्रत्येकजण विचार करत होतो की आपलंही जे स्पिन आहे ते 10,000 तिकीट्सवर थांबलं तर किती चांगलं. बघूयात आता.
रोशन फास्ट जरा. You have to spin it. आता हा जो गेम होता तर तिथे वेगवेगळे तुम्ही बघू शकता. आपण कॉईन कॉईन टाकल्यानंतर लाईटच्या समोर वेगवेगळे नंबर्स आहेत. तर हा जो लाईट आहे जर ज्या नंबर समोर थांबेल तेवढे तिकीट्स मला मिळतील. सो माय गोल वॉज 250. लेट्स सी. ते खूप हार्ड होतं, माझ्याकडून थांबतच नव्हतं. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला आधी बोलले की इथे आपल्याला तिकीट्स द्यायचे असतात. इथे समोर गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती म्हणजे आपल्याकडे जेवढे तिकीट्स आहेत त्याच्यानुसार गोष्टी मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता. आता आम्ही आलो म्हणजे पाऊस जरा थांबला आहे. सो आम्ही इथे असलेल्या लेकवर आलो आहे. तुम्ही बघू शकता इथे बोटिंग वगैरे, जेस्की वगैरे भरपूर वेगवेगळे प्रकार आपण इथे करू शकतो. पण आम्ही खूप उशिरा पोहोचलो होतो त्यामुळे ते ऑलमोस्ट बंद व्हायला आलं होतं. त्यामुळे आम्हाला त्या दिवशी याचे तिकीट्स मिळाले नाही. त्यामुळे आम्ही आलो आता प्रो कार्टिंगसाठी. आणि हे प्रो कार्टिंग आउटडोर होतं. सो छानच मजा येणार होती. आणि आता आमची रेस सुरू झाली होती. तुम्ही बघू शकता. ही माझी गाडी तिचा 7 नंबर होता आणि काय 2 वर्ष होती. slow and steady and push. Ago. Point number 1 to note second of the camera of the room. Ammo, Vaishali video game है. Zui. Point 2, 33.
అనుకుంటున్నారు ఇప్పుడు. అమ్మో హరిలో నాకు అర్థమైంది, అందరికీ లాస్ట్ మళ్ళీ ఫస్ట్ వస్తుంది. అంతా కూడా స్మూత్ పోయి వచ్చా చూడు అసలు ఎక్కడి నుంచి ఎక్కడికి వచ్చారు. అదే అంకుల్ అంటాడు అబ్బా కిడ్స్ మీరు పక్క తిరుగుతలేరు అగో ఎక్స్ప్లెయిన్ చేస్తుండు అక్కడ డిస్కషన్ సింగిల్ హ్యాండెడ్ డ్రైవింగ్ అంటే సింగిల్ హ్యాండ్ దొరుకుతారు హరికి ఓటేక్ చేస్తాడు. వచ్చింది అయిపోయి గుద్దుకునే టైం వచ్చింది. పోనీసలే ముందరికి అయిపోయి మేబీ లాస్ట్ ల్యాప్. వాళ్ళు మెల్లగా పోతున్నారు, నీకు అనిపిస్తలేదు. అగో అక్కడ కూడా ఎంత మంచిగా చిల్లయి ముచ్చట్లు పెట్టుకొని వస్తున్నాడు. ఇక్కడ ఇది కావాలి మాకు, ఇది కావాలి, ఇప్పుడు అయ్యేది కావాలా. ఇక్కడ 1 2 3 అరే 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 What is happening? आणि मी ही रेस जिंकले होते. हरीश आणि माझ्यामध्ये आमच्या दोघांमध्येच कॉम्पिटिशन होतं म्हटलं तर मी ही रेस जिंकले होते. त्याच्यानंतर ही ती जागा आहे जिथे आम्ही थांबलो होतो. तुम्ही बघू शकता हे आमची इथे रूम्स वगैरे आहेत आणि इथलं मागचं वातावरणही खूप जास्त सुंदर आहे. जर आपण बाल्कनीतून बघितलं तर खूप छान मस्त सीनरी होती. रोशन इकडे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती. आम्ही खूप जास्त मजा केली. तुम्हालाही हा ब्लॉग बघताना मजा आली असेल अशी मला आशा आहे.
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.